आता नको. काका आज कुठच्या विषयावर बोलूया? कुठचा काय, आपल्याकडे एकच विषय आहे, भावकी. हा, भावकी म्हणजे विषय मोठा. अरे काका, आपण होळीचा विषय घेऊ. एवढे लोक इतकी पालखी वगैरे मस्त नाचवतात, व्हिडिओ टाकतायत, आपल्याकडे तर इतका वेळच नाही असतो. हा, मी पण बघितलं ते. यांची भावकी असते कुठे? हा आपली भावकी तर पालखी ठेवल्या ठेवल्या लगेच टाइम लावते. हा ना. वाटतं आपल्या भावकीकडे घड्याळ आहे फक्त, बाकीच्या भावकींकडे घड्याळ नाहीये. बरोबर बोलला. बघ एवढे व्हिडिओ बनवतात. हा ना, त्यांना भरपूर टाइम भेटतो, बसून व्हिडिओ बनवतायत. हा, नाचतात. चल पालखी वगैरे नाचवतात, नाहीच मग ते असं हातबीत जोडायचे, फोटो बिटो काढतात. आपल्याकडे एवढा वेळच नसतो पाया वेळच पडायला. नाहीये तेवढा पाया पडायला. पाया पडायला लागतं. घरातले संपेपर्यंत टाइम संपतो आमचा. ओटी भरेपर्यंत टाइमच संपतो आपला. या वेळेला तर आपल्याला 8 मिनिटं दिली होती आणि जर पालखी 8 मिनिटात उठल्या नाही तर मीटिंगच बसतील आपल्याकडे तर. हा ना, आणि सगळ्यांनी मॅनेज पण केलं ते 8 मिनिटात. हा, कुठेच लेट नाही झालं. हम्म. भावकीची युनिटी चांगली आहे. आणि सक्सेस झाला आपला एकदम मस्त हा. झाला. अरे काका, मी रिसेंटली आता एक व्हिडिओ बघितली. ती पोरगी मस्त पालखी वगैरे नाचवते आणि खाली तो पोरगा कमेंट करतोय की ताई राहू द्या ना, ज्याची काम आहे त्यालाच करू द्या. अरे तुला काय करायचं, तिला घेता येत आहे ना. छान छान शक्तिमान, आपण नारळ देऊ त्याच्या नावाचा. नको टेन्शन घेऊ तू. ऍक्च्युली असंच केलं पाहिजे. कमेंट करणाऱ्यांना नारळ देऊ आपण. काका, भावकी म्हटली तर गणपतीचा विषय झालाच पाहिजे. नक्कीच. तुला काय वाटतं, आपण सगळीकडे आरतीसाठी जातो, प्रत्येक घरातून एक माणूस तरी आरतीसाठी आलाच पाहिजे की नाही? आलाच पाहिजे. प्रत्येक भावकीत ना अशी माणसं असतात जी गणपतीला फक्त घरात बसून राहतात आणि आरत्यांना येत नाही. मग आपल्याला सगळीकडे जावं लागतं, कोण येत नाही, आपले मग घसे दुखा लागतात शेवटला. ह्याच्यावर एक आयडिया आहे माझ्याकडे. काय? प्रत्येक घरात 2 आरती जुना आला तर मग आता 2 आहे ना, त्याच्याकडे आपण 2 आरती घेऊन घटी मारायची. हा, आणि पहिले तर आपण नेहा तुला बाजूला काढायची, ती आणि आरती घेते. डायरेक्ट घालिंग टाकून जोर जोरात ओढून विषय संपवून टाकायचा. ऍक्च्युली ऍटलीस्ट हा व्हिडिओ बघून तरी लोक येतील आरतीला. काय मग रिया, यावेळी कुठे जायचं फिरायला? कुठे दरवेळी सारखं ब्रिज खालच्या नदीवर घेऊन जातात तिथेच. लोक कुठे कुठे फिरायला जातात, बीच वर, ट्रेकिंग वर, आपल्याला कुठेच नेत नाही. ए राहू दे, तो वडापाव भेटतोय ना, तो पण बंद होईल. विथ फ्रुटी. हा भाई, क्रिटिसाइज नको करायला, नाहीतर नेक्स्ट इयर आपला पट्टाच कट करतील. तुझा तर होईलच, तुला तसा पण करतील का? काका, पण फिरायला जाण्यावरून हे आठवलं की आधी आपण किती मज्जा करायचो ना विसर्जनला. मस्त गुलाल वगैरे उडवत नाचत जायचो. आता सगळे गाडीत घेऊन जातात गणपती, कंटाळा येतो फार. मज्जाच येत नाही. गाडीतून तर जातात आता सगळं. जाऊ दे का, म्हातारी झालेत लोक आता आपल्याकडे. आणि राहिलं नाचण्याचं, गेल्यापासून तर नाचतच असतेस तू. अजून किती नाचायचं तुला? ऍटलीस्ट मला नाचता येतं, असं बाबूजी सारखं तर नाचत नाही मी. चुलत्याची मस्ती करते. अरे काका, लोकांकडे पण असं असेल का रे की अरे आज रिया आली, रियाने आवाज दिला नाही, आज विराज आला, विराजने आवाज दिला नाही. एवढं काय स्ट्रेस होतं मला समजत होतं. मला तर स्ट्रेस होतं की ऑकवर्ड होतं की अरे ह्यांना जाऊन आता हाक कसं म्हणा. नॉर्मल मी बोलू शकते, हाय हॅलो, अरे कसे आहात, हे सगळ्यांना विचारत बसत बसत घरी येऊ का मी? डायरेक्ट बोल ना, तुला कुठल्या फॅमिलीला बोलायचं. अरे सगळेच असेल, लोकांकडे पण असतील का असे? असतात, प्रत्येक ह्याच्यात असतातच, स्पेशली बायका. एक्सक्यूज मी, काय बायका खोटं आहे? नाही, सगळेच बोलतात. खूप आजोबा लोक पण बोलतात, हम्म. फक्त आजी लोक नाही बोलत. पण हे मोठी माणसंच बोलतात हा. एवढी म्हणजे लहान कोणाला बोलताना बघितलं नाही मी. जे म्हातारी माणसं तीच खूप लहान का असं बोलतील त्याचा टॅबू तुला? की करतात. तुम्हाला आवाज नाही दिलास. काय आवाज देत बसणार भाई? काका, लोकांची भावकी केवढी मोठी असते ना, आपली एवढूशीच आहे, पण सगळे एक एक इतके वेगळे वेगळे कॅरेक्टर आहेत ना त्यात. त्यात पण अर्धे इनविजिबल आहेत. मिस्टर इंडिया अर्धे. मिस्टर इंडिया अरे गायब असतात अर्धे. हा बरोबर. तर कोणाचं काय पण रिसेंट नवीन नवीन नाव ऐकते, जरा बघितलंच नाही कधी. म्हणजे मी ना बघितलं तर माझ्यापेक्षा लहान लोक तर ओळखतच नसतील. मी तर नावं पण नवीन ऐकलेत.
ऍक्च्युली मी तुम्ही आजीला असंच विचारत होती की अरे हे कोण आहे, यांचं घर कुठे आहे भाऊ हा बाई? ह्यांचं घर कुठे आहे गावी? तुमच्याकडे 5 घर, त्यात पण हा घर एक गायब काका, कुठे आहे? मोजून 10 घर आहेत आपल्याकडे, गब्बस. हा, त्यात हा 11वा आला कुठून? आणि कोणत्या घरातले आहेत काय काहीच माहित नाही. पण काका काय पण बोल, ऍटलीस्ट आपल्याकडे पालखी येते, आपण लकी तर आहोत. लोकांकडे तर ते पण नाही आहेत. लकी तर आहोत आपण, म्हणून तो कोकणात जन्माला आलो. हम्म. पण बघ, मी बऱ्याचदा बघितलंय, जी लोक बाहेर कामाला आहेत, जी मुलं मुंबईला पुण्याला कुठेही जी कामाला आहेत कोकणातली, ती गणपती आणि होळीला काहीही असो, कितीही काम असो, कितीही प्रेशर असो, कोणताही बॉस असो, ते गणपती आणि होळीला येतातच. मग इनफॅक्ट ती लोक जॉब पण सोडायला जॉब तयार असतात. सोडायला तयार असतात. त्यांच्यासाठी गणपतीला गावी येणं जास्त महत्त्वाचं असतं. तेच आपल्याला पण एवढी वर्ष शिकवलेलं की वर्षातून देव एकदाच आपल्या घरी आपल्याला भेटायला येतो आणि आपण मुंबईला राहणं चुकीचं आहे. पण हेच आता आपण पुढच्या पिढी करेल का नाही हे माहीत नाही. ते किती गावी येतील, आता आपण गावी येतो म्हणून आपण गावी कनेक्टेड असतो, आपल्याला नाती माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण पुढच्या पिढीला ते कळेल का, ते फॉलो करतील का ते रिच्युअल्स, हे आपल्याला नाही माहिती. इनफॅक्ट मी पण बघितलं की खूप सारे जे माझे पण फ्रेंड्स आहेत जे असं सणांना गावी जात नाही किंवा ते कोकणातले नाही आहेत. म्हणजे असं नाही की जे कोकणातले नाही आहेत, पण जे फॅमिलीमध्ये नाही जात त्या लोकांचा तो बॉन्ड नसतो. तसा आपल्यात जो बॉन्ड आहे त्या लोकांना तो बॉन्ड माहीतच नसतो. आता आपण कोणाच्याही घरी कितीही वाजता जातो, आपण काही खूप मज्जा करतो, त्या लोकांना ते खूप असं नवीन वाटतं. इनफॅक्ट त्या लोकांना ना नाती पण समजत नाहीत, म्हणजे माझा हे कोण लागतंय असं वगैरे. हा, फॅमिली माहीतच नसते. आणि तरी पण म्हणजे आपल्या साईडला ऍक्च्युली आपण फॅमिलीमध्ये राहतो तरी खूप जणांचे फॅमिलीज खूप असे टॉक्सिक असतात. लोक असं विचारतात, अरे तुम्ही लोक इतके चांगले राहता, इतकं छान बॉन्ड आहे, पण त्या लोकांना ते माहीतच नसतं. तर तेच आहे की पुढची पिढी किती येईल किंवा पुढची जनरेशन किती येईल हे आपल्याला नाही माहिती. त्यांच्यासाठी होळीत नारळ का टाकतात हे सुद्धा त्यांना माहिती नसेल. त्यांच्यासाठी ती एक फक्त प्रोसेस असेल. जर आले तर ऍक्च्युली, हा, नाही आले तर नाही. जसं आता मे महिन्यात सगळे यायचे बंद झाले. आता कोणच नाही जात, आता समर कॅम्पला जातात सगळे. आपण किती मजा करायचो ना मे महिन्यात गावी. चल काका, आता आपण पुढच्या भावकीच्या मीटिंगला भेटू, जे आपल्यावर असेल. गाईज, आय होप यू लाईक द व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट आवडला असेल तर आम्ही नेक्स्ट कुठच्या टॉपिकवर बोलू शकतो किंवा काय इम्प्रूव्ह करू शकतो, प्लीज लेट अस नो. थँक्स फॉर वॉचिंग. तिला सांगा, मला मेसेज नका करू. चल, झालं, डन. पॅकअप. चल, कपडे नको खराब करू. अरे ते चिरचिर वाला माझा जोक होता ना. अरे म्हणजे सुरुवात मला आठवत नाही, विसर. आता सांग ना याला. चल पुढे बोल. तुला एक्सपिरियन्स जास्त आहे युट्यूबवर. मी सकाळी उठून कामावर जातो. विकी, आवाज येतो तुमचा त्याच्यात. भांडीचा, पाण्याचा.